या प्रशासनाचाही राहिलेला नाही, पोलिसांचाही राहिलेला नाही। कारण पोलीस पण दुर्दैवानं आजचे राज्यकर्ते सत्ताधाऱ्यांच्या मध्ये एकमेकाला सांभाळून घेण्यासाठी आहेत। मीडियाकडे बघण्याची जी भूमिका आहे आणि मीडियानं आता गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट अन्य सगळी मंडळी ही त्याचा वापर करतायत। आपण जे निषेधाचा सरकारला याच्यावर जाग आणायला लागेल असं मला वाटतं। आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी आपल्या उपोषणात सहभागी होऊन आपल्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा जाहीर करतो। अरुण मेत्रे प्रकारचे संरक्षण देतील असे कायदे या ठिकाणी तयारच होऊ नयेत की जेणेकरून आपण त्यांच्यापेक्षा सबळ होऊ नये अशी ही सगळी अशी सगळी या सगळ्या सरकारचा कमीपणा आहे, सरकार याच्यामध्ये कमी पडते। त्यांनी सांगितलं की लोकशाहीचा चौथा सर्वांना काँग्रेस पक्षातर्फे आणि माझ्या वैयक्तिक आपण सर्वांनी आज वर्तमानपत्रामध्ये चॅनलवरती काल दिवसभर मांडायची त्यांनी घोषणा केलेली आहे। मला वाटतं आपण ते सर्वांनीच आजचं उपोषण आता स्थगित करीत आहोत। मात्र आपला लढा संपलेला नाही, जोपर्यंत कायदा येत नाही तोपर्यंत आपण वेळोवेळी आंदोलन सुरूच। तो ठराव वाचून दाखवतो जाणार आहेच, परंतु तरीही मुख्यमंत्र्यांनी नेमलेली ज्येष्ठ मंत्र्यांची समिती ही एक सकारात्मक पाऊल आहे असे आम्ही समजतो। त्यामुळे आमचे साखळी उपोषण पुढे स्थगित करीत आहोत, परंतु परिपूर्ण प्रभावी पत्राने दोन शब्द बोलावे। पत्रकारांवरील हल्ल्याच्या मागच्या काही वर्षांनी अन्याय ध्येयाने आणि लोकशाहीतला एक खांब म्हणून असणारा वार्ताहर पत्रकार होतात देतो आहोत। आपण केलं की तर गुंड्याची पण प्रवृत्ती फावते, तिथं चांगलं येईल पेपरमध्ये। जर आपणच बिघडवलं तर आपले पण करतो की आपण दीप्तीताईंच्या हस्ते या ठिकाणी लिंबू पाणी घेऊन ते उपोषण सोडावं। चैतन्य प्रतिभा प्रतिभा या श्रद्धा ये पुढे ये ना, तुला नाही दे, तू दे, मला नाही दे, कोण घेणार आहे हे काय ना। शामराव झालं का? कांबळे या, कांबळे शामराव पुढे या, चंद्रकांत मोकटे आपण या ठिकाणी इकडे भागवत भागवतांना द्या, शशिकांत भागवत नाना दिले का? शामराव या। त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत झालीच पाहिजे, त्याच्या मृत्यूची चौकशी सीबीआय मार्फत झालीच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है, हम सब झालाच पाहिजे।